दहशत निर्माण करणारे आरोपी गजाड, गंगापूर पोलीस ठाणे पथकाची विशेष कामगिरी। नाशिक लगतच्या गंगापूर गाव जकात नाका या ठिकाणी रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गजाआड केले। याविषयी अधिक माहिती गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली आहे। यामध्ये IPC 307, 308, 341, 336, 427, 506, 504 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता पोलीस स्टेशनला। त्यामध्ये आमच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या DB पथकाने PSI पाटील आणि त्यांच्याबरोबरचे आमचे अंमलदार, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार मोहिते, पोलीस अंमलदार वागचोरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके आणि पोलीस अंमलदार थविल यांनी 2 दिवस अथक परिश्रम करून या आरोपींचा शोध घेतला आणि या आरोपींना कोकणगाव तालुका दिंडोरी या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींची नावं आहेत अनिकेत उर्फ पप्पू शार्दूल वय 19 वर्ष, प्रतीक विष्णू जाधव वय 19 वर्ष, विजय दादू खोटरे वय 19 वर्ष, कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे वय 21 वर्ष, रोहित उत्तम वाडगे वय 19 वर्ष। ही सर्व जी आहे ती गंगापूर गाव आणि शिवाजीनगर ध्रुवनगर भागात राहणारी मुलं आहेत। गुन्हा घडल्यापासून ही सर्व आरोपी फरार होते। त्यांच्याकडे मोबाईल नव्हते, परंतु गोपनीय बातमीदारांमार्फत ह्या आरोपींची नावं निष्पन्न करून यांना आज रोजी ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक केलेली आहे आणि याच प्रकारचे गुन्हे करणारे त्यांचे साथीदार यांचा शोध घेण्यात येत आहे। या मेसेजद्वारे मी आपल्या सगळ्यांना मेसेज देऊ इच्छिते की अशा प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे आणि त्या अनुषंगाने समाजात आणि एकूणच शहरात दहशत करणाऱ्या आरोपींवर यापुढेही आता केलेलीच आहे, परंतु यापुढेही कठीण कठोर कारवाई केली जाईल आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना अभय दिलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। ही कामगिरी आमच्या माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त चव्हाण सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। मॅडम, ह्या जे आरोपी आता अटक केलेले यांची काही पूर्वीची पार्श्वभूमी का? यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत। यांच्यापैकी एकच हा जो आरोपी आहे अनिकेत उर्फ अंड्या याच्यावर एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं दिसून येत आहे। त्या व्यतिरिक्त अद्यापपर्यंत गुन्हेगारी रेकॉर्ड दिसले नाही। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।